सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण सायंकाळच्या पूजेमध्ये महालक्ष्मीला काय करावं हे बघणार आहोत। तर महालक्ष्मीला सायंकाळी जेव्हा आपण दिवा लावण्याची वेळ होते तेव्हा तुळशी मातेला दिवा लावून महालक्ष्मीसाठी आपल्याला एक फुलवात लावायची आहे, तुपाची फुलवात। जशी की मी ही लावली आहे, असा फुलवात लावायची आहे आणि महालक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः। असा हळदी कुंकू लावून आणि परत मातेला फुलवातीनं धूप दीप ओवाळून मातेला मनोमन प्रार्थना करायची आहे, आपल्या घरात सुख शांती आरोग्य धनसंपदा लाभण्यासाठी। म्हणजेच की शुभं करोती म्हणायची आहे, जी आपल्याला संस्कारामार्फत मिळालेलं एक वरदान आहे। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते। दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। दिवा लावला तुळशी पाशी उजेड पडला विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी। आणि मातेला परत प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, पीडा टळो घरातली पीडा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरातल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो, जय लक्ष्मी माता। आणि नंतर मातेला आवर्जून दररोज गूळ फुटाण्याचा प्रसाद अर्पण करायचा आहे। म्हणजे गूळ फुटाणे मातेला दररोज अर्पण करायचे आहेत। आणि पाणी पिरून घेऊया आपण। महालक्ष्मी सर्पण विष्णुप्रिये सर्पण महालक्ष्मी सर्पण। गूळ फुटाणे मातेला दररोज ठेवल्यावर माता प्रसन्न होतेच, त्यानंतर आपल्या घरामध्ये आरोग्यासोबतच वैभव आणि गोडवा राहतो। कारण माता लक्ष्मीला गुळ फुटाणे फार प्रिय आहेत। तुम्ही बतासा पण ठेवू शकता, म्हणजे बताशे जे असतात साखरेचे बनवलेले ते पण तुम्ही फुटाण्यासोबत ठेवू शकतात। पण दररोज ठेवा आणि अनुभव घ्या, कारण दररोज जर माता लक्ष्मीला तुपाची फुलवात आणि गुळ फुटाणे ठेवून मातेला हळदी कुंकू अर्पण करून प्रार्थना केली तर तुमच्या घरामध्ये वैभवाला कधीच कमी पडणार नाही, धन कधीच कमी पडणार नाही, त्याची आवक वाढतच जाईल। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तुम्ही पण अनुभव घेऊन बघा आणि लक्ष्मी मातेला मनोमन प्रार्थना करा। जी तुमची इच्छा आहे ती तुमची नक्की पूर्ण होईल। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। हे विष्णुप्रिये, हे विष्णूच्या हृदयात निवास करणारी महालक्ष्मी माते, सर्वांना सुख आणि समाधान आरोग्य संपदा लाभू दे। श्री स्वामी समर्थ।